जय किसान. नमस्कार. कालच्या 4 तारखेपासून उत्तम नानाभाऊ तरकसे जे की 75 वर्षाचे ग्रस्त आहेत, यांनी आपल्या गावाच्या मुख्य रस्त्यासाठी कालपासून याच गावी आमरण उपोषण धरलेलं आहे. याच उपोषणाला त्यांच्या वाढत्या वयासोबत ती उन्हाची आणि ह्याची पर्वा न करता, शरीराची पर्वा न करता त्यांनी या ठिकाणी ठाण मानून बसले आहेत, की जोपर्यंत माझ्या गावाला रस्ता मिळत नाही तोपर्यंत मी जीवही गेला तरी इथून हटणार नाही, असा त्यांचा प्रण आणि वन या ठिकाणी त्यांनी बोलून दाखवला. त्यांनाच पाठिंबा देण्यासाठी, त्यांच्या उपोषणामध्ये सहभागी होण्यासाठी याच गावचे, डिग्रस गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळत आहे. उपोषण कालपासून चालू झालेलं आहे. आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे. या ठिकाणी त्यांचे गाववाले आहेत. दादा, आपलं काय नाव आहे? माझं नाव मधुकर विठ्ठलराव नाटकर. मी या गावचा हे म्हणजे स्थानिक रहिवासी. मधुकर नाटकर दादा आहेत, याच गावचे रहिवासी आहेत. दादा, या दादांना वयाची पर्वा न करता आपल्याच गावासाठी मुख्य रस्ता जो आहे खराब, या रस्त्याच्या नूतनीकरणासाठी किंवा डांबरीकरणासाठी हा यांनी उपोषणाचा मार्ग या ठिकाणी धरला आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आपण बहुसंख्येने या ठिकाणी आलात. मग आपलं या उपोषणाच्या माध्यमातून आपल्याला म्हणजे काय बोलायचं आहे या ठिकाणी? अहो, मी काय सांगायलो, त्यांनी उपोषण धरलं तर मी शेतात गेलेलो, वापस आलो की बाबा त्यांचे एवढे मेहनत गेलेत. आता माझा तर त्या रस्त्यामुळं ऍक्सिडेंट झाला, माझी नस दबली, MRI केला, MRI डॉक्टर ऑपरेशन करायला सांगितलं. आणि दुसरी गोष्ट, आमच्या गावात 30 ते 35 असे मुलं, तुम्हाला सांगतो, जवळजवळ 2 आयशर भरतील. 2 आयशर 2 आयशर भरतील. 30-35 पार केलेले. अहो, काल परवा भावकीतलं एक स्थळ आलं. भावकीतलं एक स्थळ आलं, मस्त त्यांना पटलं, शेती बाडी हे ते मस्त सगळं काही. पण जाताना त्यांचं एवढंच म्हणणं झालं, आयला गावात तर सगळं चांगलंय आणि रस्ता, ते म्हणले बाबा काय हाल आहे, इकडून वाहन नाही, तिकडून वाहन नाही, काय नाही, गावातल्या गाड्यावर जायचं तर वाटतच पडायले. मग म्हणले नको आपल्याला इथं. आणि 2 आयशर भरतीने एवढे मुलं, हो काय सांग, 35 ओलांडलेत काही काही नाही तर. म्हणजे दादांचं बोलणं असं येतंय किंवा आमच्या गावामध्ये 2 आयसर भरतील 35 वर्ष वय पास केलेले असे काही तरुण मुलं आहेत की त्यांना आतापर्यंत अद्यापर्यंत स्थळ आले नाहीत, असं यांना म्हणायचं हो ना, आहे. काय आणि सांगावं? हुकून चुकून ज्यांना स्थळ आलं, की तुमच्या भावकीतला किस्सा आहे ना, भावकीतलं आहे. हुकून चुकून ज्या मुलाला स्थळ आलं, ज्याचे की वय वर्ष 35 पास केले, अशा मुलाला त्याची शेती ते मुलगा पास केला संबंधित नातेवाईकांनी, आणि जाताना त्याच नातेवाईकांची कुजबूज ज्यांच्या कानी पडली, किंवा या गावचा मागील 40 वर्षापासूनचा 35 वर्षापासूनचा जो रस्ता आहे तो अद्यापर्यंत झालेला नाही, आपल्या मुलं या ठिकाणी द्यायचंय, उद्या जायची व्यवस्था कशी, यायची व्यवस्था कशी, म्हणून त्यांची कुजबूज यांच्या कानी आली किंवा नको त्याच पाहुण्यात चर्चा झाली की आपल्या या ठिकाणी आता आपल्या मुलगी द्यायची नाही, म्हणून त्यांनी तर स्थळ कॅन्सल केलं, असा किस्सा यांनी बोलून दाखवला आहे. आणि असं हा किस्सा खरा आहे? कधी घडला आहे? अहो, आता गेल्या महिन्यातच झालं ही घटना. काय सांगावं, चांगलं स्थळ आलेलं होतं, आम्हाला बी वाईट वाटायला, आता कवर हे करावं. आता मला बसता येणार नाही तर मी ह्यांच्या बरोबरच बसलो असतो, कारण माझी नस दबल्यामुळं मला जास्त वेळ बसता येत नाही. MRI काढला, डॉक्टर म्हणता ऑपरेशन करा. आणि पाहुणे म्हणले तुमचं असायचं पण आमचं पुन्हा येणं जाणं कसं व्हावं, हे मोठी भानगड आहे म्हणले. त्याच्यामुळं जेवढं होईल तेवढं यांना पाठिंबा, सगळ्या गावकऱ्याचा पाठिंबा आहे. आणि हे तुम्ही सुद्धा जेवढं होईल सर तेवढं लावून धरलं तर आम्हाला लय उपकार होते. म्हणजे गाववाल्यांचा प्रश्न असा आहे, किंवा आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी उपचारासाठी जाण्यासाठी रस्ता नाही, शाळेत मुलांना जाण्यासाठी रस्ता नाही, गावाची बस चालू होती पहिली, काढायची त्या बसची देखील या ठिकाणी जी व्यवस्था होती थांब्याची किंवा म्हणजे संध्याकाळी मुक्कामी असण्याची, ती पण रस्ता दुरुस्त नसल्यामुळं बंद केली. आणि यांचं म्हणणं तर किस्सा मोठा भयंकर आला किंवा स्थळ कॅन्सल झालं. म्हणजे एवढंच की एक रस्ता अनेक खस्ता, एकच रस्ता नाही, त्याच्यामध्ये अनेक संकट या गावकऱ्यांना येत आहेत. म्हणून कुठेतरी या गावकऱ्यांची मागणी संबंधित कार्यालयानं, संबंधित प्रवर्गानं कुठेतरी मनी धरून बोलून दाखवलं आहे. आपण पाहत आहात वावर न्यूज. धन्यवाद. प्लस या गावच्या ग्रामस्थांच्या व उपोषणाच्या माध्यमातून त्याची अशी मागणी आहे की गावचा जो मुख्य रस्ता आहे तो मुख्य रस्ता संबंधित अधिकारी वर्गांनी व संबंधित कार्यालयांनी तात्काळ करून द्यावा. आम्ही जोपर्यंत हा रस्ता होत नाही तोपर्यंत या उपोषण स्थळावरून आम्ही उठणार नाही, असं तर उपोषण करते नानाभाऊ, उत्तम नानाभाऊ तर त्यांनी ठाम म्हणून दाखवला आहे. त्यांच्याच
म्हणजे समर्थनार्थ किंवा त्यांना अजून कुठेतरी पाठबळ मिळावं म्हणून त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी ग्रामस्थ आहेत. दादा, आपण पाहिलं उपोषणकर्ते यांनी वयाची पर्वा न करता या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत. त्यांची मागणी आहे की आमच्या गावाला जो मुख्य रस्ता आहे तो मुख्य रस्ता कुठेतरी चांगल्या पद्धतीने करावा व आमच्या गावाला दळणवळणीसाठी जो लागणारा इतर रस्ता आहे तो चांगल्या पद्धतीने असावा. मग यांना या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आपण या ठिकाणी आलात. मग आपण या ठिकाणी काय व्यक्त व्हाल, काय बोलाल? ह्या दिग्रस्ते पाहुणे रस्त्यापासून मोटरसायकल कोणतेच वाहन जाऊ शकत नाही आणि वयस्कर माणसाच्या कमरा एकदम खलास झालेल्या आहेत येता जाता. मग त्या रस्त्याची इतकी आवश्यकता आहे की हे शासनाने सर्व अधिकाऱ्यांनी ताबडतोब करण्याचा लवकरात लवकर ह्या पावसाळ्याच्या आत करण्याचा प्रयत्न करावा. या ठिकाणी यांनी बोलून दाखवलंय की पावसाळ्याच्या अगोदर त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागानं व संबंधित अधिकारी वर्गांना या ठिकाणी रस्त्याचं बघावं, अन्यथा आमचे उपोषणकर्ते या स्थळाहून हटणार नाहीयेत. आपण पाहत आहात वावर न्यूज. धन्यवाद. परळी तालुक्यातील डिग्रस या गावी, डिग्रस हे गाव परळी तालुक्यातील शेवटच्या टोकाचं गाव आहे. इकडे फार गंगेचं टोक आहे, जे की माजलगाव तालुका इकडे साईडला येतो आणि पलीकडल्या साईडला गेलं तर पाथरी तालुका आहे. सांगण्याचा उद्देश एवढाच की परळी तालुक्यातीलच गाव आहे, पण या गावामध्ये मागच्या 30 वर्षापासून या गावकऱ्यांची सातत्यानं आणि तळमळींची एक इच्छा आहे किंवा आमच्या गावाला जो प्रमुख रस्ता मुख्य रस्ता आहे हा मुख्य रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून आता अद्यापही झालेला नाही आहे. म्हणून कालच्या 4 तारखेपासून यांनी या ठिकाणी याच गावामध्ये संबंधित रस्त्याच्या बाबतीमध्ये आमरण उपोषणाचा मार्ग यांनी उत्तम नानाभाऊ तरकसे, ज्यांचं की वय 75 वर्षाच्या पुढं आहे, यांनी या ठिकाणी उपोषण चालू केलेलं आहे. यांची जी मागणी आहे या मागणीच्या बाबतीमध्ये आपण त्यांच्याशी बोलूया. दादा, आपण काल तुमच्या डिग्रस गावच्या रस्त्यासाठी आमरण उपोषण चालू केले आहे. या उपोषणाच्या बाबतीमध्ये आपण अशी प्रामुख्याची जी मागणी आहे ती मागणी या ठिकाणी आम्हाला बोलून दाखवावी, सांगावी. आमची प्रमुख मागणी अशी आहे की गावातल्या सगळ्याच अडचणी आहेत. जाण्याच्या अडचणी आहेत, म्हाताऱ्या माणसाच्या अडचणी आहेत, बाळातल्या बाईच्या अडचणी आहेत, गाड्याच्या अडचणी आहेत. गाडीवर जर बसलं ते रस्त्यामुळं इथं कमीत कमी आमची संख्या 2-2.5 हजार संख्या आहे. तर आम्हाला पवनेर केंद्र दवाखाना आहे आणि शाळात मुलं बाळं जायचे, त्याच्यासाठी सुद्धा होणारी बस चालूच झाली नाही. आणि चालू जर झाली तर ते म्हणतात की हे रस्ताच बरोबर नाही. तर ह्याच्यासाठी आम्हाला पूर्ण गावासाठी तळमळ आहे आमची की पूर्ण गावासाठी जर हे रस्ता नाही झाला तर आम्हाला पुन्हा रस्त्यावर उतरावं लागेल, पुन्हा काही करावं लागेल, पुन्हा आंदोलन करावं लागतील. हे अशी एकच प्रमुख मागणी आहे. आमची मागणी अशी आहे की आम्ही शेत मागायला नाहीत किंवा घर मागायला नाहीत किंवा पाणी मागायला नाहीत किंवा आमचं गाव पाकिस्तानमध्ये नाही, ह्या महाराष्ट्रामध्ये परळी तालुक्यातच आहे आमचं गाव. दादांचा बोलण्याचा ओघ रस्त्याच्या बाबतीतला जो आहे तो प्रामुख्यानं असं म्हणजे ठणकावून आहे. त्यांचा उद्देश बोलण्याचा असा आहे की आम्ही कालच्या 4 तारखेपासून जे उपोषणाला बसलो आहे या उपोषणाच्या माध्यमातून आमच्या गावाला जो मुख्य रस्ता आहे पुणेरपासून येणारा एक 4.5-5 किलोमीटरचा जो अंतर आहे, या रस्त्याच्या बाबतीमध्ये जो पूर्वीपासून रस्ता आहे खराब, तो रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने कुठेतरी आम्हाला डांबरीकरण आणि नवा करून द्यावा या मागणीसाठी हे बसले आहेत. त्यांचा बोलण्याचा जो उद्देश होता किंवा आमच्या गावामध्ये पूर्वी एक बस असायची मुक्कामी, ती बस हा रस्ता खराब झाल्यापासून आमच्या परळीच्या डेपोने कायमची बंद केलेली आहे. आमच्या गावची लोकसंख्या जवळपास 1800च्या आसपास असून डिग्रस या गावी उत्तम नानाभाऊ तरकसे, ज्यांचं वय 4थ्या आश्रमातलं आहे, 75-76 वर्षाचे हे ग्रस्त आहेत. जीवाची आणि उन्हाची पर्वा न करता या ठिकाणी संबंधित गावच्या म्हणजे डिग्रस गावच्या मुख्य रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधामध्ये कालपासून म्हणजे 4 तारखेपासून ते आमरण उपोषणाला या ठिकाणी डिग्रस या गावी बसलेले आहेत. यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी गावातील असंख्य तरुण मंडळी देखील या ठिकाणी जमलेली आहे. दादांनी तर बोलून दाखवलं की जोपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभाग आमच्या रस्त्याला चांगलं करून देत नाही, काम चांगलं करून देत नाही, तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून हटणार नाहीत. भलेही आमच्या जीवाची आम्ही या ठिकाणी काळजी करणार नाहीत. आता याच ठिकाणी याच गावचे नवतरुण माऊलीराजे आहेत. माऊलीराजे, दादांनी उपोषण धरलंय, यांच्या उपोषणातून जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत, दादांनी तर बोलून सांगितलं की आम्ही तोपर्यंत हटणार नाहीत. पण यांच्या पाठिंब्याच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर यांच्या उपोषणाला आपल्या गावकऱ्याच्या वतीनं कसा पाठिंबा देणार आहात? संपूर्ण गावाचा या आंदोलनाला पाठिंबा आहे. आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप वेळा
या रस्त्यासाठी आवाज उठवला, पण त्याचा काही प्रभाव पडला नाही. मग श्री उत्तम नानाभाऊ तरकसे हे आमचे दोघं ठरलं की समजा ते म्हणले मी उपोषण करणार आहे, तर ठीक आहे म्हणलं उपोषण करा. कारण की आपल्याला लढल्याशिवाय काहीच मिळत नाही. लेकरू रडल्याशिवाय माय पण पाहिजे ना, अशी परिस्थिती आहे. आणि येणाऱ्या जी निवडणूक आहेत त्याच्यामध्ये जर ह्या रस्त्याचा प्रश्न नाही मिटवला तर डिग्रस गावाचा बहिष्कार राहील आणि आंदोलन अजून तीव्र होईल. सोले स्टाईल आंदोलन होईल किंवा आम्ही रस्त्यावर उतरू. कारण की आता मार्ग नाहीये. कारण की छोटे छोटे लहान लहान मुलं आहेत, विद्यार्थी आहेत, सगळ्यांना त्रास आहे. कोणाला मणक्याचे आजार झालेत तर कोणाला पायाचे आजार आहेत. पुण्याला जायचं म्हणल्यावर अर्धा तास लागतो. त्यामुळं जोपर्यंत हा रस्ता होत नाही तोपर्यंत आमची लढाई चालूच राहील. या ठिकाणी यांच्या गावातून जायचं म्हणलं तर पोहनेर या गावाला यांना मार्केटला जावं लागतं, ज्याने की यांचं प्राथमिक आरोग्य केंद्र त्याच ठिकाणी आहे आणि यांच्या मुलीबाळांच्या शिक्षणासाठी यांना शाळेची व्यवस्था देखील त्याच ठिकाणी असल्या कारणानं यांच्या गावामध्ये चौथीपर्यंतच वर्ग आहेत. चौथीच्या पुढचं जे शिक्षण आहे त्यांना त्या गावी जाऊन घ्यावं लागतं. पण ज्या गावी यांना जायचं आहे तोच मुख्य रस्ता यांचा आतापर्यंत म्हणजे अधोरेखित म्हणजे झालेला नाहीये. तो कुठंतरी अजून पहिल्याच काळामध्ये म्हणजे 30 वर्षापूर्वी जसा होता तशाच पद्धतीमध्ये आहे. आणि अजून त्याच्यात अजून एक सांगायचं म्हणजे याच भागातून गंगेच्या रेतीची तस्करी होते. आणि रेतीच्या तस्करीनं किंवा वाहतुकीनं जो रस्ता होता म्हणजे थोडासा बऱ्या कंडिशन मध्ये, त्याची ही कंडिशन कुठेतरी वाया गेली, डॅमेज झाली. म्हणजे आता त्या रस्त्याला जर वागायचं म्हणलं तर गुडघ्या केले खड्डे आहेत पडलेले, ज्याने की सामान्य लोकांना वागणं या ठिकाणाहून कठीण जात आहे, असं या ठिकाणी या गावकऱ्यांचं म्हणणं आलं. आपण पाहत आहात वावर न्यूज. धन्यवाद.